नमस्कार शिक्षक मित्रांनो, सर्वात प्रथम आपण स्कॉपमध्ये माहिती अपलोड करताना गूगल ड्राईव्हला जाऊन काही सेटिंग्समध्ये बदल करायचे आहेत. तर सर्वात प्रथम सेटिंगमध्ये जाऊन आपल्याला वायफायची सेटिंग बंद करायची आहे. जी सुरू असेल तर ती बंद करावी या पद्धतीने. जर तुमच्या मोबाईलला सुरू असेल तर ती क्लोज करायची. त्यानंतर तुम्हाला ड्राईव्हमध्ये एक फोल्डर तयार करायचा आहे. त्याला एक नाव द्या, स्क्वाप 2024-25. या पद्धतीने फोल्डर क्रिएट करा. फोल्डर तयार झाल्यानंतर त्याच्या सेटिंगमध्ये जाऊन म्हणजे 3 बिंदूवरती क्लिक करून तुम्हाला मॅनेज ॲसेसला जायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आपल्याला क्लिक करायचं आहे 3 बिंदूला त्या फोल्डरवरील आणि तिथे जाऊन रेस्ट्रिक्टेड या ऑप्शनला क्लिक करून रेस्ट्रिक्टेडमध्ये जाऊन एनीवन विथ द लिंक या ऑप्शनला क्लिक करायचं आणि तिथे ते आल्यानंतर व्ह्यूवरमध्ये जाऊन एडिटर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जेणेकरून त्या फोल्डरमध्ये असलेले सगळे फोल्डर्स आपोआपच एनीवन विथ द लिंक एडिटर या ऑप्शनमध्ये क्रिएट होतील. त्यानंतर आपण फाईल्स कशा तयार करायच्या ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला इमेज टू PDF या ॲपचा वापर करणार आहोत. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरून इमेज टू PDF कन्व्हर्टर हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. माझ्याकडे ऑलरेडी ॲप डाउनलोड आहे. तर ते ॲप कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला PDF तयार करायचे ते आपण आता बघणार आहोत. ओपन केलं ॲप. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने सिम्बॉल दिसतील. त्यानंतर अधिक या चिन्हाला तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर गॅलरीमध्ये जाऊन अल्बममध्ये तुम्ही ज्या फोटो सिलेक्ट केलेले आहेत त्या कुठलेही फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. जसं मला दिव्यांगासाठी 2 फोटो मी रॅमच्या सिलेक्ट केल्यात. या पद्धतीने तुम्ही फोटो सिलेक्ट करू शकता. ॲड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नंतर कन्वर्ट टू PDF जे खाली दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला. क्लिक केल्याबरोबर तिथे PDF तयार होते आणि त्यानंतर क्लोज करून जिथे शेअरचं ऑप्शन आहे वरच्या बाजूला त्याला क्लिक करून सरळ गूगल ड्राईव्हमध्ये जाऊन आपण जे फोल्डर बनवलेलं आहे 2024-25 स्क्वापचं त्यामध्ये त्याला सरळ सिलेक्ट करून पेस्ट करायचं आहे. बघा, या पद्धतीने त्या आपल्या वरच्या बाजूला तुम्ही त्या PDFला नाव देऊ शकता. मानक, जसं मी दिव्यांग 88 अशा पद्धतीने एक नाव दिलं. तुम्ही आपल्या फोल्डर वाईज नाव देऊ शकता. काही सेकंदामध्ये जर गती चांगली असेल इंटरनेटची तर ती फाईल अपलोड होईल आणि अपलोड झाल्यानंतर 3 बिंदूला ड्राईव्हमधील त्या फाईल फोल्डरच्या 3 बिंदूला बघा आपण काय करत आहोत ते ओपन करायचं आहे. ती फाईल आपल्याला जनरेट झाली आहे. 3 बिंदूला क्लिक करून कॉपी लिंकला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपली जी स्क्वापची लिंक आहे त्या लिंकला ओपन करून त्यामध्ये आपल्याला हवा असलेला मानक ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये जाऊन आपण पर्यायावरती क्लिक करून बघा, या पद्धतीने ओपन होत आहे. पर्याय क्रमांक तिथे क्लिक करायचा आहे कुठल्या तरी एखाद्या पर्यायावरती आणि ते क्लिक केल्यानंतर खाली येऊन
आपल्याला पुराव्यामध्ये जाऊन तिथे बोटाने दाबून ठेवायचं आहे. नंतर ठेवल्यानंतर ते पेस्टचं ऑप्शन येतो, तिथे पेस्ट करायचं आहे. ती आपली लिंक पेस्ट होईल आणि सबमिट बटनवरती क्लिक करा. तुमचा पुरावा तिथे अपलोड होईल. या पद्धतीने एकदम सोपा आहे. परत आपण एकदा PDF कसं जनरेट करायचं ते आपण बघूया. बॅक जायचं आहे, त्यामुळे याला घेऊन अधिक या चिन्हाला क्लिक करायचं आहे. या पद्धतीने अल्बममध्ये जाऊन तुम्ही हव्या असलेल्या तुमच्या फोटोज क्लिक करा. इमेजेस, कन्वर्ट टू PDF खालच्या पट्टीला क्लिक करा. त्यानंतर क्लोज हे बटनला क्लिक करून सरळ शेअर ऑप्शनला क्लिक करून डायरेक्ट तुम्ही हवी असलेली PDF स्क्रॅपच्या फोल्डरला घेऊन चला. वरच्या ऑप्शनला क्लिक करून तिथे ते PDFला नाव द्या आणि तिथे बघा या पद्धतीने त्या PDFला नाव द्यायचं आहे, किंवा तुम्ही फोल्डरचं पण नाव देऊ शकता. जसं मानक, ज्या मानकचा असेल त्या मानकचा क्रमांक द्या, मानक 95, आणि अपलोड करा. नंतर ड्राईव्हला परत एकदा चेक करून घ्या, आपली आलेली फोटो काही सेकंदामध्येच येईल. आल्यानंतर त्याच्या 3 बिंदूवरती क्लिक करून कॉपी इमेज या ऑप्शनला बघा 3 बिंदू आहेत, त्याला क्लिक करायचं आहे. कॉपी लिंक करायचं आहे. थोडं दाबून धरायचं म्हणजे कॉपी लिंक होते. त्यानंतर सरळ आपल्या क्रोमला येऊन तुम्हाला हव्या असलेल्या मानकवरती तुम्ही जा आणि हवा असलेल्या पर्यायावरती तुम्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर पुराव्यामध्ये जाऊन तिथे बोटाने प्रेस करा. पेस्टचं ऑप्शन येईल, तुम्ही पेस्ट करा ती लिंक आणि सबमिट करा. या पद्धतीने आपल्याला सर्व मानके हळूहळू पूर्ण करायची आहेत.